तब्बल 18 तासांनंतर पश्चिम रेल्वेच्या डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं सुरू झाल्यात। लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे, मात्र लोकल सेवा अद्यापही ठप्पच आहे। मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या 2 लांब पल्ल्याच्या गाड्या पालघरवरून गुजरातच्या दिशेनं रवाना झाल्यात। तर पालघर रेल्वे स्थानकामध्ये काल मालगाडीचे डबे घसरले होते आणि त्यानंतर तब्बल 18 तासांनंतर पश्चिम रेल्वेच्या डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं सुरू झाल्यात। मात्र लोकल सेवा अद्यापही ठप्पच आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले। मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या 2 लांब पल्ल्याच्या गाड्या पालघरवरून गुजरातच्या दिशेनं रवाना झाल्या। ते तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। पाहूया। काल झालेल्या मालगाडी दुर्घटनेनंतर पालघर रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासन जे आहे ते अगदी जोमाने कामाला लागलेलं आहे। आपण माझ्या मागे बघू शकतोय की अगदी जे मालगाडीचे डबे जे आहेत ते घसरले होते ते काढण्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेलं आहे। मोठा कामगार वर्ग तांत्रिक टीम जी आहे ती इथे तैनात आहे। काल संध्याकाळपासून ही कामकाज जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। काही डबे जे आहेत ते काढलेले आहेत, तर काही डब्यांचं काढण्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। क्रेनचा वापर करून मोठ्या प्रमाणात डबे जे आहेत ते साईडला केले जात आहेत। मात्र याचा परिणाम म्हणून पालघरच्या पश्चिम रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे। उपनगरीय सेवा जी आहे ती अप आणि डाऊन लाईनची ती आहे ती पूर्णतः तर धीम्या गतीने आता गाड्यांना सुरुवात झालेली आहे, मात्र लोकल सेवा अद्यापही ठप्पच आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहेत। लांब पल्ल्याच्या गाड्या आता धीम्या गतीने सुरू झालेल्या आहेत। तब्बल 18 तासांनंतर डाऊन मार्गावरून या गाड्या आता रवाना झालेल्या आहेत। तर गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या पालघरहून रवाना झालेल्या आहेत। काल पालघर रेल्वे स्थानकामध्ये मालगाडीचे डबे घसरले होते आणि त्यामुळे ही घटना घडली होती। मात्र अद्यापही लोकल सेवा ठप्प आहे आणि त्यामुळे प्रवाशांना याचा सामना करावा लागतोय।